हाय मित्रांनो, तर एक अपडेट होती. अपडेट अशी आहे की भंडारा जिल्हा पोलीस भरतीची निवड यादी लागलेली आहे. तर तुम्ही ती बघू शकता. अशा प्रकारे ती तुमची लिस्ट आहे. इथे जर बघितलं ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी टोटल 11 विद्यार्थी घेतलेले आहे. सॉरी, टोटल 24 विद्यार्थी घेतलेले आहे. आपल्या जागा पण तेवढ्याच असेल. जर इथे कट ऑफचा जर विचार केला तर कट ऑफचा 122 वरती तुमचा सॉरी 120 वरती तुमचा जनरलचा ओपनमधून कट ऑफ गेलेला आहे. आणि फिमेलचा जर विचार केला तर फिमेलचा तुमचा कट ऑफ हा 112 वरती गेलेला आहे. इथे जर बघितलं तर पोलीस चाइल्डचा फक्त 79 वरती कट ऑफ गेलेला आहे. एक सर्व्हिसमॅनचा फक्त 98 वरती तुमचा कट ऑफ गेलेला आहे. आणि होमगार्डचा जर विचार केला तर 105 वरती ओपनमधून कट ऑफ गेलेला आहे. स्पोर्ट पर्सनचा तुमचा 108 वरती गेलेला आहे. आणि प्रोजेक्ट अफेक्टेडचा 106 वरती तुमचा कट ऑफ गेलेला आहे. तर अशा प्रकारे हा कट ऑफ एकदम 120चा कट ऑफ ओपनमधून असणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच काल परवा पुणे ग्रामीण कालच आपला पुणे ग्रामीणची सिलेक्शन यादी लागली, तर त्याचा पण कट ऑफ 123 होता. पण आपला इथे भंडाऱ्याचा जर बघितला तर 120 वरती तुमचा कट ऑफ गेलेला आहे. तर त्यामुळे मी म्हणतो की तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्शन जे असेल फॉर्म भरताना ते एकदम प्रॉपर पाहिजे, तरच तुमचं सिलेक्शन होईल. 120चा कट ऑफ ओपनमधून जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे खूप लकी आहे ज्यांनी इथे फॉर्म टाकले होते. SCचा जर विचार केला तर इथे आपण काय करू, जागेनुसार बघूयात. ओके, तर मी तुम्हाला इथे लगेच जागा दाखवतो की जागा किती आहे आपल्या भंडारा पोलीस भरतीमध्ये. ओके, इथे जर बघितलं आपण घटकनी रिक्त पदावरती गेलं, पोलीस शिपाई पदे भरती याच्यावरती जर क्लिक केलं आपण, सॉरी इथे थांबा, आपण तसं नाही, डिस्ट्रिक्ट वाईज चेक करूया. घटकनिहाय जाहिरात. ओके, याच्यावरती जर गेलं तर इथे जर तुम्ही आपला कोणता आहे, भंडारा जिल्हा आहे ना, तर आपण काय करू, भंडारा जिल्ह्याचा बघू. म्हणजे एकूण जागा किती होत्या त्यानुसार आपल्याला कळेल. इथे जर गेलं तुम्ही तर भंडारा जिल्हा दिसतोय का बघा. ओके, तर तुमच्या म्हणजे तुम्हाला काय कळेल की जागा किती होत्या. आणि हे भंडारा जिल्ह्यावरती आलो आपण. ओके, तर भंडारा जिल्ह्यावरती आलो तर एकूण 59 जागा होत्या. तर विद्यार्थ्यांनी 59 जागा बघून ते घाबरले असतील का बाबा कट ऑफ किती लागेल. तर इथे ओपनच्या आपल्या 24 जागा होत्या. तर इथे त्यांनी किती कॅन्डिडेट घेतले, 24 कॅन्डिडेट आपले बरोबर घेतले. ओपनचा जर कट ऑफ बघितला तर किती कमी लागला इथं बघा. ओपनचा जनरलमध्ये तुमच्या किती जागा होत्या, 8 जागा होत्या आणि फिमेलच्या 7 जागा होत्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 9, तर एक कॅन्डिडेट त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणा कोणीतरी भेटलेले नसेल अंशकालीन उमेदवार, तर त्यांनी ते कन्वर्ट केली असेल. किंवा एक सर्व्हिसमॅन त्यांना भेटलेला नसेल. पण एक सर्व्हिसमॅनच्या इथं 4 जागा होत्या, तर 4 एक सर्व्हिसमॅन आपल्याला दिसत आहे. तर अंशकालीन पदवीधर एक, तर ती जागा त्यांनी जनरलमध्ये कन्वर्ट केली. त्याच्यामुळं आपला कट ऑफ काय झाला, एक एक जागा तुमची तिथे वाढली तिथं, त्याच्यामुळं तुमचा 120चा कट ऑफ गेला. आणि फिमेलचा जर बघितला तर तुमचा ओपन कॅटेगरीमधून फक्त 112चा कट ऑफ गेला. ओके, आता जर भंडारा जिल्ह्यामध्ये SC कॅटेगरीच्या जर आपण जागा बघितल्या तर जागा तुम्हाला अनुसूचित जातीच्या इथे दिसतील. टोटल 11 जागा होत्या. 11 विद्यार्थी त्यांनी घेतले. ओके, तर 11 विद्यार्थी घेतले तर 2 तुमचे सर्वसाधारण होत्या आणि 3 महिलाच्या जागा होत्या आणि 2 एक सर्व्हिसमॅनच्या होत्या. तर त्यांनी सर्वसाधारण 2मध्ये 112चा तुमचा कट ऑफ गेला आहे, फक्त मेलचा 112. आणि फिमेलचा जर बघितला तर 110. म्हणजे तुम्ही विचार करा किती लकी आहे ज्यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. इथे जर बघितलं तर अनाथचा 83 वरती गेला. एक सर्व्हिसमॅनची 2 जागा होत्या तर त्यांचा 86 वरती गेला. स्पोर्ट पर्सनचा 89 वरती SC कॅटेगरीमधून गेला.
होमगार्डचा 104 आणि प्रोजेक्ट अफेक्टेडचा 101. आता आपण जाऊ एस टी कॅटेगरीकडे. एस टी कॅटेगरीच्या 5 जागा होत्या, तर त्यांनी 5 विद्यार्थी हे घेतले. 5 विद्यार्थी घेतले, तर तिथे तुम्हाला दिसेल की 2 जागा ह्या सर्वसाधारणसाठी होत्या आणि 2 महिलांसाठी होत्या आणि 1 माजी सैनिकसाठी होती. तर त्यांना माजी सैनिक कॅन्डिडेट भेटलेला नसल्यामुळं त्यांनी काय केलं, ह्या ज्या सर्वसाधारणच्या ज्या जागा होत्या इथे 2, त्या 3 करून टाकल्या. तर तुमचा फक्त 112वरती कट ऑफ गेला. सेम एस सी कॅटेगरीचा जेवढा गेला होता 112, तोच एस टी कॅटेगरीचा गेला आणि फिमेलचा फक्त 105 गेला. एस सी कॅटेगरीचा फिमेलचा 110 तेवढा गेला होता. तर तुम्ही कट ऑफ बघू शकता कशा प्रकारे किती कमी गेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. विजे एमध्ये जर बघितलं तुम्ही तर 2 जागा होत्या, 1 मेल 1 फिमेल. तिथे पण तुमचा फक्त 118चा कट ऑफ लागलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर फक्त 118चा कट ऑफ. इथे पण 112चा फिमेलचा कट ऑफ गेला. ओके. नंतर एन टी सीमध्ये पण तुमच्या 2 जागा होत्या, एन टी बीला 1 पण जागा नव्हती. तर इथे तुमचा 112 मेल आणि 110 फिमेल. सॉरी, इथे जर फिमेलचा कट ऑफ हा मेलपेक्षा जास्त गेला. 112चा फिमेलचा गेला एन टी सीमध्ये आणि 110चा मेलचा गेला. म्हणजे तुम्ही विचार करा, 110चा एन टी सीचा कट ऑफ जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 1 जागासाठी 1 मॅन शो. 114 मार्कावरती 114 मार्क्सवरती एक आपला एन टी डीचा विद्यार्थी लागलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मित्रा, की तू एका जागेसाठी एकदम परफेक्ट तू फॉर्म भरला आणि तुझं सिलेक्शन पण त्या जागेवरती झालं. तर उमेश सुभाष कांगणे. तर कांगणे सरांचं कोणीतरी नातेवाईक दिसतंय. असो. तर बघा, एस बी सीच्या जर बघितलं इथं ए सी बी सीच्या 7 जागा होत्या. 4 ह्या जनरलसाठी आणि 2 फिमेलसाठी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी होती. ओके. तर 1 सर्व्हिसमॅन त्यांना ऑब्विसली भेटला नाही. तर 116चा ए सी बी सीचा कट ऑफ गेला आणि फिमेलचा फक्त 97 कट ऑफ गेला. म्हणजे तुमचा बाकी कॅटेगरींपेक्षा सगळ्यात कमी फिमेलचा कट ऑफ हा 97वरती तुम्हाला इथे दिसेल. EWHच्या पण 7च जागा होत्या, तर 7 त्यांनी घेतलेले आहे. इथे पण तुमचा 106चा कट ऑफ गेला आणि फिमेलचा फक्त 92 कट ऑफ गेला. तर इथे तुम्ही बघू शकता की भंडारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना सुवर्ण संधी लाभलेली आहे की त्यांचा कट ऑफ एवढा कमी गेला आणि त्यांनी तिथे फॉर्म भरला, त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन पण तिथे झालं. तर कट ऑफ हा खूपच कमी लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे मी सांगतो, तुमचं फॉर्मचं जे जिल्हा सिलेक्शन असतं ते तुमचं महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्ही किती जागा आहे त्याच्याकडे न विचार करता आपल्याला एकच जागा मिळवायची आहे. मग तो फॉर्म आपण कोणत्या जिल्ह्यात भरायचा, त्या एक जागा ती शोधायची की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपला जमाव बसू शकतो, की जेणेकरून मग तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ते टॉप करू शकता. ओके. तर ही तुमची वेटिंग लिस्ट पण आहे भंडारा डिस्ट्रिक्ट जिल्हा पोलीसची. तर ओपनसाठी त्यांनी 40 विद्यार्थी घेतलेले आहे आणि इथे एस सी कॅटेगरीसाठी त्यांनी 18 घेतले, एस टी कॅटेगरीसाठी त्यांनी 8 घेतले आणि विजेसाठी त्यांनी 6 घेतले. ओके. एन टी सीसाठी 6 घेतले, एन टी डीसाठी 3 घेतले, एस सी बी सीसाठी त्यांनी 13 विद्यार्थी घेतले आणि ई डब्ल्यू एससाठी आता तिने हॅश का आलं 8, 9, 10, 11, 12, 13. इथे पण 13 विद्यार्थी घेतले. तर इथे आणि अनाथसाठी त्यांनी 3 विद्यार्थी हे आपले वेटिंगसाठी घेतलेले आहे. तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता आणि हा भंडारा जिल्हा पोलीस भरतीचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता किती कमी कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यामुळं म्हणतो, फॉर्म भरताना तुमचं लक्ष असू द्या कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे याचं पण तुम्हाला लॉजिक कळायला पाहिजे. 120 ओपनचा कट ऑफ जाणं म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो. ज्याला फिजिकलमध्ये 40 मार्क्स होते आणि 80 इकडं पडले तर त्याचा कट ऑफ ओपनमधून तिकडेच निघाला. म्हणजे
बाकी जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनी जसं एक मेंढी तिकडे गेली म्हणजे त्यांच्या मागं आपल्याला जायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठं फॉर्म भरायचं आहे ते तुमच्या मनाला जसं वाटेल तसं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जिथे जास्त जागा दिसेल तिथे तुम्ही ऑब्वियसली फॉर्म भरू शकता. पण तुमच्या मनाला वाटतं आहे की आपण हां ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करून, पेपर ॲनालिसिस करून कुठे फॉर्म चांगला भरता येईल, कुठे तुमचा जमाव बसू शकेल, अशा पद्धतीनेच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर ज्यांनी पुणे ग्रामीणचा फॉर्म भरला होता की त्याचं कालच रिझल्ट लागला, तिथे पण कट ऑफ आपला हा कमीच गेलेला आहे. त्यापेक्षा भंडारा जिल्ह्याचा कट ऑफ हा कमी गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑब्झर्व करा कट ऑफ कोणत्या जिल्ह्याचा कसं कसं जात आहे, त्याच्यानुसार तुमचा तयारी चालू असू द्या. ओके, तर भेटू नवीन अपडेट नंतर. ओके.